आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीत अंतर्गतच लढाई सुरू झाली आहे। स्थानिक खासदार किरीट सोमय्या यांच्या विरुद्ध शिवसेनेने आक्रमक विरोध सुरूच ठेवल्याचं बघायला मिळतंय आणि याच पार्श्वभूमीवरती प्रसाद लाड मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। उदय जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। उदय, काय अधिक तपशील या संदर्भात? ईशान्य मुंबई मतदारसंघाबाबत आपण पाहतोय आणि पेच तसाच कायम असल्याचं बघायला मिळतंय आणि एकूणच किरीट सोमय्या यांना जो सेनेकडून होणारा जो विरोध आहे तो आणखीन मावळलेला नसल्याचंच बघायला मिळतंय। उदय जाधव तपशील देतात। उदय, एकूणच आपण पाहतोय प्रसाद लाड देखील आता मातोश्रीवर दाखल झालेत। अगदी बरोबर। प्रसाद लाड यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्वाची बैठक सुरू आहे मातोश्रीवरती आणि या बैठकीमध्ये सगळ्यात महत्वाचा विषय चाललाय तो म्हणजे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसैनिकांनी कडाडून विरोध केलेला आहे। आपण आता पाहिलंच की थोड्या वेळापूर्वी शिवसेनेचे विक्टोरिया विधानसभेचे जे आमदार आहेत सुनील राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की किरीट सोमय्या यांना जर भाजपकडून उमेदवारी मिळाली तर शिवसेना इथे त्यांच्या विरोधामध्ये अपक्ष उमेदवारी लढवेल आणि किरीट सोमय्या यांना कडाडून विरोध करेल। सुनील राऊत यांनी हे देखील स्पष्ट केलेलं आहे की त्यांचा भाजपला नाहीये, त्यांचा विरोध हा फक्त किरीट सोमय्या यांना आहे। किरीट सोमय्या यांना सोडून दुसरा कुठला उमेदवार दिला तर शिवसेना महायुतीचा जो धर्म आहे तो पाळेल। त्यामुळे एकूणच आपण बघितलं की ईशान्य मुंबईमध्ये किरीट सोमय्या विरुद्ध संघर्ष खूप मोठा झालेला आणि त्या संदर्भात समन्वयाची चर्चा करण्यासाठी प्रसाद लाड मातोश्रीवरती आलेले। त्यातून नेमकं काय निर्णय होतो यात आपल्याला उमेदवारी आता मातोश्रीवरती अवलंबून आहे। अगदी, आणि मातोश्रीवरती नेमकं काय सुरू आहे संदर्भातील तपशील घडामोडी अशाच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद उदय या माहितीसाठी। आणि आता पुण्यातून एक महत्त्वाची घडामोड आपल्यापर्यंत येत आहे। काँग्रेसचे पुण्यातील इच्छुक उमेदवार अरविंद शिंदे यांनी नाव घोषित होण्याआधीच आपल्या प्रचाराला सुरुवात केल्याची माहिती मिळतेय। पुण्यामध्ये काँग्रेसकडून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाहीये, मात्र तरी देखील नाव घोषित होण्याआधीच काँग्रेसचे पुण्यातील इच्छुक उमेदवार अरविंद शिंदे यांनी मात्र आपल्या प्रचाराला या ठिकाणी सुरुवात केल्याची माहिती कळतेय। अद्वैत मेहता आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अद्वैत, एकूणच आपण पाहतोय काय नेमकं सुरू आहे? काँग्रेसकडून अद्यापही या ठिकाणी कोणालाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाहीये, मात्र तरी देखील अरविंद शिंदे यांनी मात्र आधीच या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केल्याचं कळतंय। अगदी खरं आहे। आपण बघितलं की काँग्रेसमध्ये उमेदवारीचा इतका प्रचंड घोळ सुरू आहे। खरं तर आधीच जी 3 नावं आहेत ती पाठवली होती, परंतु निर्णय होईना। त्यामुळे एक उमेदवार प्रवीण गायकवाड यांनी अक्षरशः कंटाळून थकून आपली उमेदवारी मागे घेतली आणि खंत व्यक्त केली की उर्मिला मातोंडकर सारखी अभिनेत्री चांगली आहे, परंतु तिचं काही राजकीय आगापिछा नसताना तिला लगेच तिकीट दिलं जातं आणि माझ्यासारख्या माणसाला तिकीट दिलं जात नाही। तर दुसरीकडे अरविंद शिंदे यांनी आता कधी उमेदवारी आपली घोषित होणार, वेळ कमी आहे म्हणून मतदारांच्या आणि मान्यवरांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे। बाबा आढाव सामाजिक कार्यकर्ते यांना ते भेटलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये ते PA इनामदार जे आहेत त्यांना भेटणार आहेत। पदयात्रा देखील कार्यकर्त्यांनी सुरू केलेले आहेत, कारण कार्यकर्ते आता वैतागलेले आहेत। वेळ थोडा आहे, भाजपशी टक्कर द्यायची आहे आणि जर गिरीश बापटांसारख्या खचलेल्या उमेदवारासमोर आपल्याला टिकायचं असेल तर आता प्रचारामध्ये आघाडी घेतली पाहिजे। मोहन जोशी जे आहेत दुसरे इच्छुक तेही वैतागलेले आहेत, त्यांनी देखील आपल्याला कळतंय की गाठीभेटीने सुरुवात केलेली आहे। त्यामुळे जेव्हा मोहन जोशी किंवा अरविंद शिंदे यांच्यापैकी एकाचं नाव घोषित होईल तेव्हा होईल। आता या दोघांनी देखील प्रचार जो आहे तो सुरू केलेला आहे, तर तिसऱ्या उमेदवारांनी कंटाळून माघार घेतलेली आहे। होय, त्यामुळे आता अरविंद शिंदे आणि मोहन जोशी यांच्यामध्ये होणारी ही रस्सीकेस, त्यामध्ये वर्णी कोणाची लागते उमेदवारीच्या पदावरती ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद अद्वैत या माहितीसाठी। तर आपण पाहतोय निवडणुकीचं रण चांगलंच तापलंय आणि भाषणबाजीला ऊत आलाय। बोलण्याच्या नादात काही नेत्यांची जीभ चांगलीच घसरतीये। बघूया अशा काही बाचाळ वीरांची ही विधानं। खुदा की कसम, अगर मेरा बस चले, अगर मुझे इतना अल्लाह ताला इक़्तिदार दे तो मैं इस देश के प्रधानमंत्री के खिलाफ जितने भी कत्ल हुए हैं जम्मू कश्मीर में और देश में, मैं इसको कत्ल के केस में अंदर ठोक दूंगा।